मी रेकॉर्ड बी करतो म्हणजे तुम्हाला मी त्याची लिंक बी पाठवेल. जर कळालं नाही तर रेकॉर्डिंग तुम्ही पहा. रेकॉर्डिंग पाहताना थोडं झूम करत चला. स्क्रीन अशी थोडी झूम करायची पहा. तुम्ही कोणताही लेक्चर जर थोडंसं फेंट दिसत असेल तर झूम करायचं म्हणजे तुम्हाला ते दिसतं पहा. एक झूमला लिमिटेशन असतं पहा. स्क्रीन अशी झूम होते. ठीक आहे. सो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण एक महत्वाचं आर्टिकल पाहणार आहोत पहा. आणि नेम ऑफ दॅट आर्टिकल इज द एक्सप्लेनेशन. ऍक्च्युली पहा, यू नो दॅट आता मी तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन सांगितली आणि यू नो द कन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द, एकच मला फक्त 1 मिनिट सांगा पहा, मी थोडस पुढे घेतो. थोडा फरक पडतोय का? हा फरक पडतोय का थोडासा पुढे घेतल्यामुळं? स्क्रीन जरा चांगलं दिसतंय का? ओके हो सर. ओके. एखादा जर हो बोलत म्हणजे मला कळत. हा ठीक आहे. आता पहा, सो लुक हियर, टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, दॅट इज द एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक बोर्डाला असा प्रश्न विचारतात पहा, यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक, व्हाय द free surface of some liquids, why the free surface of some liquids are not exactly horizontal. Why the free surface of some liquids are not exactly horizontal. So if they are not exactly horizontal, तर मग ते कसे असतील पहा. ते कसे असतील? एस एनीवन टेल मी, ते कसे असतील सांगा मला. ते जर एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल नसतील तर ते कसे असतील? दे आर बी, एक तर ते कॉन्केव्ह असेल किंवा ते एक तर कॉन्व्हेक्स असेल. काही केसेस आहेत, काही पेअर्स अशा आहेत का तुमच्या, का तिथं तुमचा सरफेस हा कॉन्व्हेक्स असेल आणि काही ठिकाणी कॉन्केव्ह असेल. काही ठिकाणी तो प्लेन असेल. तर प्लेनचं एक्सप्लेनेशन नाही तुम्हाला जर हा प्रश्न विचारला पहा, व्हाय द फ्री सरफेस ऑफ सम लिक्विड्स आर नॉट एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल, जे हॉरिझॉन्टल सरफेस नाही ते एकतर कॉन्केव्ह असतील किंवा ते एकतर कॉन्व्हेक्स असतील, त्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. दिस क्वेश्चन आस्क फॉर 4 मार्क्स. आता तुम्हाला सगळ्यांना हे माहित आहे पहा, व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हे सगळं तुम्हाला माहिती आहे पहा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला माहित आहे. व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? इट इज द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of liquid and tangent drawn to the surface of a solid. ओके. फक्त जो लिक्विडला जो टँजेंट काढलाय, मी परत एकदा जर आलो त्याच्यावर पहा, आता लक्ष द्या पहा. Tangent to this liquid surface. पहा हा T1, बघा लक्ष द्या पहा. T1, दिस इज अ सॉलिड. हा सॉलिड आहे पहा, हे सॉलिड. आता हा जो टँजेंट घ्यायचा, हा कोणता टँजेंट घ्यायचा? हा घ्यायचा, इट्स मूव अवे फ्रॉम सॉलिड. लक्ष द्या पहा, अवे फ्रॉम सॉलिड, सॉलिड पासून लांब जाणारा कोणता टँजेंट घ्यायचा तुम्ही? सॉलिड पासून लांब जाणारा. आता पहा, हा सॉलिडच्या आतमध्ये आहे पहा, दिस टँजेंट इनसाइड द सॉलिड. पहा हा जो टँजेंट आहे दिसतो तुम्हाला. मी थोडं झूम करतो तुम्हाला, आणखी इथं झूम करून दाखवतो. पहा आता इकडे पहा, झूम करतो मी. पहा इकडे पहा, हा जो सॉलिड आहे, हा जो टँजेंट आहे, इट इज इनसाइड द सॉलिड. पण आपल्याला कोणता घ्यायचा? अवे फ्रॉम सॉलिड. मग हा टँजेंट आपण नाही घेणार, हा आपण कट केला, इरेज केला, सपोज हा आपण खुडून टाकलाय पहा. तर हा एक टँजेंट राहिला पहा, हा टँजेंट.
टू द लिक्विड सरफेस, टू द लिक्विड. आता दुसरा टँजंट काढला. टँजंट काढताना एक नियम आहे पहा, यू कॅन ड्रॉ द टँजंट फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि दुसरा टँजंट काढला पहा आपण टू द सॉलिड, टू द सॉलिड. बघा हा पूर्ण सॉलिडवर आपण एक रेष काढली. ओके. आणि टँजंट टू द T2 आणि इट इज टुवर्ड्स द लिक्विड. पहा हियर इज लिक्विड, हे लिक्विड आहे पहा. आणि हे कुठे घ्यायचं पहा, टुवर्ड्स द लिक्विड, टुवर्ड्स द लिक्विड. हा पहा हा वरचा खोडायचा, हा वरचा इरेज केला पहा, हे सॉलिड. आणि दिस अँगल इज अ थीटा, दिस अँगल इज अ थीटा. समजलंय का पहा तुम्हाला? आपण दोन टँजंट काढले होते पहा. हा T1 हा सॉलिडच्या आतमध्ये गेला होता पहा, हा सॉलिडच्या आतमध्ये गेला होता पहा. हा पूर्ण सॉलिडवर आहे. पण सेकंड टँजंट कोणता घ्यायचा तुम्ही, टुवर्ड्स द लिक्विड. म्हणजे हा. आणि दिस अँगल इज अ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. काही अडचण आहे का? अडचण आहे का? अँगल ऑफ कॉन्टॅक्टची अडचण आहे का? कोणाला सांगा. हे झालेलं आहे आपलं. आज आपण खूप महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एनिवन समजलंय बेटा? हा ठीक आहे, हा ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही अडचण नसेल. हा. आणि सेकंड पेअर आपली कोणती होती? सेकंड पेअर आपली कोणती होती? दॅट इज द, दिस इज द इम्प्युअर वॉटर. इम्प्युअर वॉटर हे लक्ष द्या पहा. दिस इज इम्प्युअर वॉटर और दिस इज अ केरोसिन. केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. यू कॅन राईट डाऊन. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा, तुमच्या सगळ्यात बेस्ट नोट्स कोणत्या? युअर बेस्ट नोट्स आर सेल्फ नोट्स. तुम्ही ह्या नोट्स काही पॉइंट्स लिहून घेत चला पहा. लक्ष द्या पहा. दिस इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. नाव आता पहा, एक फक्त 2 मिनिटं जाता जाता लगेच सांगतो पहा. नाव मर्क्युरी. बघा आता पहा, मर्क्युरी पहा, हा कॉन्व्हेक्स सरफेस आहे. याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा आहे. याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा आहे. काढता का तुम्ही? तुम्ही काढता का? मला या डायग्रामचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढा बरं आणि मला व्हिडिओ चालू करून दाखवा बरं. इथं तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढलाय पहा. सपोज हे सॉलिड, हे सॉलिड पहा, दिस इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे लिक्विड पहा, इथे लिक्विड. काढा बरं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. चला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचं. कसं काढणार, कसं दाखवणार मला सांगा बरं. चला लवकर काढा आणि मला डायग्राम, मला ज्याची झाली त्यांनी मला सांगा सर, मी तुम्हाला मी दाखवतो. फक्त वहीचा फोटो दाखवायचा आहे. त्यावेळेस मी त्या व्हिडिओचा मोड चालू करतो. चला लवकर, कोण काढतंय डायग्राम? काढा लवकर, बोला. चला ही डायग्राम क्लीन करू. चला लवकर, फास्ट. चला लवकर. चला कोण काढतंय लवकर सांगा. झालंय का कोणाचं? येस स्टुडंट. दिस इज सॉलिड. हे सॉलिड, हे मर्क्युरी Hg. हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कळलं? चला कोण काढतंय? चला लवकर. झालंय का कोणाचं? मी व्हिडिओचा मोड चालू करतो मग. चला लवकर. हॅलो, आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय? अरे आवाज येतोय का? कोण काढतं डायग्राम सांगा लवकर. काढली का डायग्राम? हा, कोणी काढली डायग्राम? हा, आवाज येतोय? पायल एकशिंगे, माझा आवाज येत नाही का तुला? हॅलो, आवाज येतोय का? प्रतीक्षा आवाज येतोय का? हा येतोय ना. एकशिंगे तुला रेंज प्रॉब्लेम असेल. चला डायग्राम काढली का कोणी? अरे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डायग्राम काढली का? अरे बाळांनो, मी काय सांगतो तुम्हाला ऐकू येतो ना माझा आवाज? डायग्राम काढा ना लवकर. कोणी काढली सांगा चला लवकर. एक जण. ऋषी माळवे, प्रतीक्षा भडके, अथर्व गुरसाळी, साक्षी देवकर, वैष्णवी, प्रतीक्षा, ज्योती. बोला लवकर. सुद्रूप, चला लवकर. कोणी काढली का डायग्राम?
येस, वैष्णवी शिरसाट काढली बेटा. हा हा, दाखव वैष्णवी. मी तुझा व्हिडिओ पहा. वैष्णवी शिरसाट, व्हेर इज वैष्णवी? पहा एक मिनिट. वैष्णवी शिरसाट, एक मिनिट हा फक्त. वैष्णवी हीच का? हा वैष्णवी, हे आहे का तुझं? वैष्णवी, मी व्हिडिओ चालू करतो. हा वैष्णवी, चालू कर बरं, दाखव डायग्राम. वैष्णवी शिरसाट, शो युअर. मी व्हिडिओ चालू केलाय, मोड चालू केलाय. हॅलो, बरं चला, कोण दुसरं कोण आहे? अरे डायग्राम काढली का तुम्ही? डायग्राम काढली का? कोणाकोणाची झाली तर येस म्हणून टाईप करा, माझी डायग्राम झाली म्हणून. अरे मी काय सांगतो, आवाज येतोय का तुम्हाला? माईक चालू करा तुमचा सगळ्यांनी. माईक चालू करून काय केलं मला सांगा तुम्ही लवकर. डायग्राम काढली का सगळ्यांनी? हा, मग मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही फाल्गुने काढली. हा, सुयश पालवे, तुझा व्हिडिओ चालू कर. कुठे आहे सुयश? अरे मी शिकवलंय, तुम्हाला कळायला पाहिजे ना, आपण वर्गात विचारत नाही का? सुयश पालवे. हा सुयश, सुयश पालवे, आवाज येतोय ना माझा तुला? व्हिडिओ चालू कर ना तुझा. सुयश पालवे, हा सुयशच आहे ना स्क्रीनवर? सुयश पालवे, तुला आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो. अरे चुकू द्या, डायग्राम तुमची कशी झाली मला कळू द्या, म्हणजे मी शिकवलेलं कळतं का नाही ऑनलाईन ते पाहिजे मला. हॅलो, अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला? मग डायग्राम कुणी काढली? हात कुणी कुणी डायग्राम काढली टाईप करा मेसेज, मी डायग्राम काढली मधून. आणखी कोणी काढली? अतारनी काढली. आणखी? अरे डायग्राम कोणी? बाकीच्यांनी डायग्राम काढली का नाही ती? आणखी कोणी काढली डायग्राम? पायल एक शिंगेनी काढली, आणखी वाक्रणितानी काढली. बाकीच्यांनी काय केलंय मग? मी त्याच्यासाठी सांगतो ना तुम्हाला, तुमची काय चूक आहे हे कळायला पाहिजे ना मला. व्हिडिओ तुम्हाला चालू करता येत नाही का? कोण चालू करतं व्हिडिओ? येस मला, मी व्हिडिओ चालू करतो म्हणून टाईप कर मेसेज. वाक्प्रणिता, हा कुठे वाक्प्रणिता? हा थांब जरा. थोडस उभं, हा व्हेरी गुड. हॉरिझॉन्टल करतेस का, असं उभं करतेस का? असं हे कर बरं थोडस, बरोबर, व्हेरी गुड. हा छान. दोन टँजेंट T1. सॉलिडला टँजेंट काढलेला, सॉलिडला टँजेंट काढलेला दिसत नाही. सॉलिडला टँजेंट काढलाय तू? हा सॉलिडला, इथं लक्ष द्या, राहू दे. हा व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. हा तुला थोडंफार मला हेच तुम्हाला
अरे आपण काय शिकतो हे तर कळायला पाहिजे ना. काय वर्गात म्हणजे ऑनलाईनला काय चालू. हा ठीक आहे, व्हेरी गुड बेटा, छान. हा चल, आणखी कोणाला दाखवायचंय? आणखी कोणी मेसेज टाईप करा, मी काढली म्हणून. कोण आहे का आणखी? येस, आणखी कोणी नाही? कोण आहे हा? अथर्व गरड. ठीक आहे अथर्व, मी तुला स्क्रीनवर घेतो. अथर्व गुरुसाळी गरड. हा एक मिनिट हा. अरे मला मला मी काय शिकवलं हे तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. सिलेबस होईल. गरड अथर्व गरड. हा कर व्हिडिओ चालू. अथर्व गरड. अथर्व गेला. ठीक आहे चला, ओके, बस ओके. पहा आता इकडं. हा कुठं काढायचं टँजेंट? पहा इकडं, टँजेंट टू द दिस लिक्विड सरफेस. हा आणि हा याच्या आतमध्ये सॉलिड मध्ये आलेला बघा, त्याला आपण टी म्हणू. ऍक्च्युली हा टी आहे. दिस इज टँजेंट टू द लिक्विड सरफेस आणि दिस इज अ टँजेंट टू द बाय द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून पहा. दिस इज अ टँजेंट टू द सॉलिड सरफेस. हा T2 म्हणू आपण, T2. आता पहा, टँजेंट टू द लिक्विड सरफेस कोणता घ्यायचा? अवे फ्रॉम सॉलिड. परत परत सांगतो पहा, अवे फ्रॉम सॉलिड. हा सॉलिडच्या आत गेलेला आहे म्हणून हा डिलीट केला पहा, हा इरेज केला, हा एवढा उरला, एवढा उरला. नंतर हा जो सॉलिडला टँजेंट काढला इज टुवर्ड्स द लिक्विड. हा टुवर्ड्स द लिक्विड आहे. दिस इज टुवर्ड्स द लिक्विड म्हणून हा इरेज केला, हा इरेज केला वालचं. आणि दिस इज दिस इज कारण की अँगल बिटवीन टू टँजेंट्स. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय? इट्स अ अँगल बिटवीन टू टँजेंट्स. पहा, angle between two tangents. This is theta. This angle is obtuse. This angle is obtuse. 137 degree आहे पहा. हा आहे 137 डिग्री. लुक हिअर केअरफुली. कोणाकोणाची डायग्राम अशी बरोबर आली? डायग्राम कोणाकोणाची बरोबर आली? टाईप द मेसेज. सर मी 2 टँजेंट काढले होते, मग बरोबर अँगल काढलाय, मला समजलंय. असं कोणी कोणी काढली? टाईप द मेसेज. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची ही डायग्राम बरोबर काढली असं कोण कोण आहे? यस, टाईप द मेसेज. कोण कोण आहे बघू आपण. कोण चुकलं तर चुकू द्या. हा ऋतुजाची आली, ठीक आहे बरोबर. आणखी कोणाचं आलंय? बाकीच्यांचं नाही आलं. भाग्यश्री शेळकेची आली, पायल एकशेंगीची आली, हातारची आली. आणखी बाकीच्याची नाही आली. ठीक आहे, आता समजून घ्या. समजलंय का आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा काढायचा? दिस इज अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. परत सांगणार नाही आता पहा. नाव आता लक्ष द्या पहा. व्हाय दिस हॅपन? असं का झालं पहा. एका केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा अॅक्यूट आहे, एका केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज आहे, एका केसमध्ये मिनिस्कस कॉन्केव्ह आहे, एका केसमध्ये मिनिस्कस कॉन्व्हेक्स आहे. हे असं का होतंय हे आपण पाहू आज. आता पहा, टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता पहा, सपोज हे समजून घ्या पहा तुम्ही. सपोज हिअर इज, पहा एक सेकंड फक्त. पहा आता सपोज, आता पहा सपोज हे इज, आता डायग्राम काढताना पहा स्केल यूज करायची. पहा इथं आहे सॉलिड. here is a solid, there is a solid. पहा सॉलिड. आता पहा here is, पहा सपोज
सॉलिड, हे सॉलिड आहे बाधी, याचं सॉलिड. नाव आता बघा, हे इज एअर, हे एअर आहे पाहिजे, एअर. आणि इथं हे लिक्विड आहे, हे लिक्विड आहे. ओके, एअर आणि लिक्विड. आता पहा इथं मॉलिक्यूल ए, हे जरा इथं सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. हा मॉलिक्यूल ए, दिस इज द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. हा याचा एक स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. हे झालेलं आहे तुमचं पहा, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि याची रेडियस जी असते, रेडियस ऑफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज कॉल्ड ॲज, सांगा रेडियस काय असते? रेडियस ऑफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज नथिंग बट द, कोण सांगेल? रेडियस ऑफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज नथिंग बट, पहा ही जी रेडियस आहे याची, या बाजूला पहा, दिस रेडियस इज नथिंग बट द, कोण सांगेल? रेडियस मीन्स, रेडियस ऑफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज नथिंग बट मॉलिक्युलर रेंज. व्हेरी गुड निकिता कोलते, छान बेटा. मॉलिक्युलर रेंज, ज्याला मॉलिक्युलर रेंज सांगता आली त्यांनी समजायचं, त्यांनी लेक्चर व्यवस्थित केलेले आहेत पहा. इट्स अ मॉलिक्युलर रेंज. आणि मॉलिक्युलर रेंजची तुम्हाला व्याख्या मी लिहून दिली होती किंवा सांगितली होती पहा. इट्स अ मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या रेडियसच्या आतमध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील त्या सगळ्या मॉलिक्युल मध्ये एक तर अडेसिव्ह फोर्स किंवा कोहेसिव्ह फोर्स होऊ शकतो. हे बरोबर आहे पहा. व्हेरी गुड, हे खूप छान उत्तर दिलंय पहा तुम्ही. आता लक्ष द्या पहा. नाव आता बघा इथे या रेंज मध्ये, इथे जर आपण मॉलिक्युलर डेन्सिटी ऑफ एअर पाहिली, मॉलिक्युलर डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्यूल, डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्यूल, इट्स अ व्हेरी स्मॉल, इट्स अ व्हेरी स्मॉल. ओके, नंतर मास ऑफ दिस water molecule is negligible, so weight is a negligible, and if weight is a negligible then gravitational force is also negligible. Gravitational force हा त्याचा negligible असेल. आता पहा तुम्हाला झालेलं आहे पहा, किती फोर्स ऍक्ट असतात हे लक्ष द्या पहा. आजचं एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं आहे पहा. नाउ टेल मी, ऑन मॉलिक्यूल ए हाऊ मेनी फोर्सेस ऍक्ट? हे झालं होतं आपलं पहा त्या दिवशी. किती फोर्स ऍक्ट असतील सांगा लवकर, वन बाय वन सांगा. त्या मॉलिक्यूल ए वर किती वर मॉलिक्यूल, वॉटरचा मॉलिक्यूल कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? इट इज कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, इट इज कॉन्टॅक्ट विथ एअर, इट इज कॉन्टॅक्ट विथ वॉटर, and its self force or its own force, it's a gravitational force. So how many force act on the molecule A? Yes students, सांगा how many force act on the molecule A? बोला लवकर, किती फोर्स ऍक्ट असतील ए मॉलिक्युलवर? 4 फोर्सेस. व्हेरी गुड, हे झालं होतं पाच दिवशी रात्री. हा ठीक आहे, हा ठीक आहे. 4 फोर्सेस कोणकोणते? एक लक्ष द्या पहा. नंबर 1 adhesive force, adhesive force, adhesive force between water and solid molecule, solid. Second one, cohesive force between water and water molecule. Third one, adhesive force between water and air molecule. And the last but not least, it's a gravitational force. It's a gravitational force. असे 4 फोर्स त्याच्यावर ऍक्ट आहे. आउट ऑफ दॅट 4 फोर्सेस वी कॅन निग्लेक्ट 2. कोणते फोर्स निग्लेक्ट होतील सांगा? कोणते फोर्स निग्लेक्ट करू का ज्याचा रोल एवढा महत्वाचा नाही, त्याचा इफेक्ट एवढा महत्वाचा नाही, तो इफेक्ट एवढा होणार नाही. सांगा कोणता बोला. विच फोर्सेस आर निग्लेक्टेड? कोण सांगेल? सांगा लवकर, कोणते फोर्स निग्लेक्ट करू? ग्रॅव्हिटी. हा ग्रॅव्हिटी. आणि दुसरा
दुसरा कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लेक्ट केला, बरोबर आहे. आणखी लिक्विड टू एअर, बरोबर आहे. लिक्विड टू एअर कोणता आहे ऋतुजा? ऋतुजा त्याचं नाव काय? लिक्विड टू एअरचं नाव काय? लिक्विड टू एअरचं नाव काय आहे? अडेझिव्ह, बरोबर आहे. तर अडेझिव्ह निग्लेक्ट केला आपण. व्हेरी गुड. अडेझिव्ह आपण निग्लेक्ट केला. एक अडेझिव्ह निग्लेक्ट केला, हा एक अडेझिव्ह आणि दुसरा ग्रॅव्हिटेशनल. नाउ हाऊ मेनी फोर्सेस आर रिमेन हियर? किती फोर्सेस राहिलेत आता? बघा, तो जो फ्री सरफेस आहे, या फ्री सरफेसला दोन आहे, टू फोर्सेस. which two forces? which two forces? That is the cohesive between water and water and adhesive between water and solid. बऱ्याच जणांचे मेसेज आले. लाजत खूप खूप लाजता तुम्ही. सगळ्यांनी डायग्राम दाखवायला पाहिजे होती मला. तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला लाईव्ह डेमो द्यायचा आहे पा. तुम्हाला स्वतः सांगावं लागतं पा, व्हिडिओ चालू करून. घाबरत नका जाऊ पा. तर देर आर टू फोर्सेस, ओनली रिमेनिंग फोर्सेस आर टू, दॅट इज द कोहेसिव्ह. आता पा आपण जर डायग्राम काढली, परत डायग्राम काढतो पाहिजे. आता समजून घ्या, हे चार फोर्सेस झाले पा, समजून घ्या बाळांनो. आता पा चार फोर्सेस झाले. या चार फोर्सेस पैकी फक्त दोन उरलेत पा. हा एक मॉलिक्यूल आहे, त्याला नाव देऊ आपण दिस इज द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला नाव देऊ ए, आणि हेच नाव तुम्ही द्या एपी. एपी आणि सेकंड वन सपोज हा फ्री सरफेस, दिस इज क्यू. क्यू एपी बार and AQ bar. AP bar and AQ bar. बघा, बाय सिमेट्री हा टोटल अँगल किती असेल सांगा? हा टोटल अँगल किती असेल? आत्ताचा हा अँगल किती असेल टोटल? इथून या सॉलिड पासून तर फ्री सरफेस पर्यंत टोटल अँगल किती असेल? 90 डिग्री. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. तुम्हाला समजतंय 90 डिग्री असेल. आणि या सॉलिडच्या वॉल मध्ये आणि AQ बार मध्ये हा अँगल किती असेल? बोला, हा अँगल किती असेल? बोला लवकर. तो अँगल किती असेल? 45 डिग्री. व्हेरी गुड. 45. हा 45 डिग्री. सो बाय सिमेट्री या AQ मध्ये आणि या सॉलिड मध्ये अँगल असेल 45 डिग्री. आणि पा दिस इज AP बार. आता मला नाव सांगा, AP बार कोणता फोर्स असेल? AP बार फोर्स कोणता असेल सांगा? टेल मी द नेम ऑफ दॅट AP बार अँड AQ बार. बोला लवकर, फास्ट. AP बार आणि AQ बारचं नाव सांगा. AP काय असं लिहिणं बेटा, असं AP बरोबर अडेझिव्ह वगैरे लिहिणं. मला काय कळतं कोणता अडेझिव्ह आहे कोणता कोहेसिव्ह आहे? मला नाही काही कळत, तुम्ही सांगत चला मला. AP बार कोण आहे सांग एकदा. AP बार कोणता? AP बार कोणता? AP अडेझिव्ह. व्हेरी गुड. हा AP अडेझिव्ह. आणि AQ कोणता? AQ कोणता? AQ कोणता? AQ कोहेसिव्ह. व्हेरी गुड. कळलं तुम्हाला? हा आपला प्रश्न हा आहे, तुम्ही क्वेश्चन लिहून घेतला का? वाय द फ्री सरफेस ऑफ सम लिक्विड्स आर नॉट एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. प्रश्न लिहून घेतला, क्वेश्चन घेतला. वाय द फ्री सरफेस ऑफ सम लिक्विड्स आर नॉट एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. ठीक आहे, त्याचं उत्तर शोधायचं. आता पहा, सगळे जणांनी पेन्सिल वही घ्या. टेक युअर पेन्सिल, देन स्केल, देन युअर नोटबुक, आणि डायग्राम माझ्या बरोबर काढा सगळेजण. ड्रॉ द डायग्राम. चला वन बाय वन. आता घ्या पेअर, घ्या केरोसिन. नंबर वन पहा मिनिस्कस. पहा शेप ऑफ मिनिस्कस. Shape of meniscus is concave. Number 2, angle of contact. Contact angle
acute, acute. कॉन्ट्रॅक्ट अँगल acute. हे असं का झालं? हे पेअर, थर्ड वन, पेअर केरोसिन, केरोसिन contact with solid, contact with solid, with solid. आणि याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? केरोसिन कसं आहे? 3 पॉइंट्स लिहिले तुम्ही. केरोसिन इज अ फुल्ली वेट और पार्शली वेट. केरोसिन इज अ फुल्ली वेट और पार्शली वेट. तुम्ही केरोसिन मध्ये हात डीप केला, हात टाकला आणि बाहेर काढला, तुमचा सगळा हात ओला होईल का पार्शली होईल? सांगा लवकर. पार्शियली. पार्शली. केरोसिनची कॅरेक्टरिस्टिक घ्या. पार्शली वेट टू द सॉलिड. घ्या, पेर घ्या. पार्शली वेट टू द सॉलिड. असं जर लिक्विड पेअर असेल, सॉलिड लिक्विड पेअर असेल, तरच मिनिस्कस कॉन्केव्ह येईल, तरच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट होईल. पेअर केरोसिन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड आणि केरोसिन इज अ पार्शली वेट, partially weight. Okay, now draw the diagram. Okay, I will clean करतो. आता माझ्या बरोबर डायग्राम काढा. ओके, एक वाक्य लिहा. Write down one statement there. In a state of equilibrium, in a state of equilibrium, in a state of equilibrium, काही मुलं लेफ्ट होतात, परत जॉईन होतात. माझ्याकडे प्रत्येकाची पर्सेंटेज अटेंडन्स येतात, किती वेळ किती तास पाहिलाय. मनाने तासाला लेफ्ट व्हायचं नाही. हा लिहा. इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम द फ्री सरफेस ऑफ सम फ्री सरफेस ऑफ लिक्विड, इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, द फ्री सरफेस ऑफ लिक्विड is always normal, is always normal or perpendicular. सॉरी, और नका लिहू, ब्रॅकेट मध्ये लिहा. परपेंडिक्युलर, perpendicular to the net force, to the नेटच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा, टू द नेटच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा रिझल्टंट फोर्स. टू द नेट ब्रॅकेट मध्ये लिहा रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट फोर्स. ओके, परत सांगू का? परत सांगू का? का झालंय सगळं? काय लिहिलं सांगा? इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम the free surface of free surface of liquid, free surface of liquid, very good, free surface of liquid is always perpendicular or normal to the net force. Okay, okay. आता पहिली पेअर घेतली आपण, केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. याचा सर मिनिस्कस कसा येतो, का येतो, हे आपल्याला पाहिजे. जरा व्यवस्थित लक्ष द्या. 4 डायग्राम काढायचे आपल्याला. तुमच्या पुस्तकात येणार 4 कन्सेप्ट्स आर गिवन. अर्धा तास बाकी आहे, अर्ध्या तासात हे होईल, तर समजून घ्या. पहा आता, पहा डायग्राम काढा. डायग्राम काढताना 3 गोष्टी काढायच्यात. पहा आता, पहा सपोज हे सॉलिड, पहा हे इज अ सॉलिड. इथं पहा, आता पहा फॉर एक्झाम्पल इथे एक मॉलिक्यूल काढू आपण. पहा this is solid. Okay, now आता पहा, मी फक्त समजण्यासाठी पाहिजे असं थोडंसं. पहा असं मी खाली घेतो, थोडं खाली घेतला मी, म्हणजे पहा मॉलिक्यूलच्या थोडं खाली घ्या तुम्ही असं. here is air, एअरचं काही घेणार नाही. आणि here is केरोसिन, हे केरोसिन. ओके, नाव आता याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढू आपण. मॉलिक्यूल ए, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स.
दिसला सगळ्यांना? हा, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढलाय, दिसला सगळ्यांना? थोडंसं झूम करू का? दिसलं सगळ्यांना? ओके. सांगा आता किती फोर्स ऍक्ट असतील याच्यावर? याच्यावर किती फोर्स ऍक्ट असतील? हाऊ मेनी फोर्स ऍक्ट ऑन द मॉलिक्यूल ए? बोला. हाऊ मेनी फोर्स ऍक्ट ऑन द मॉलिक्यूल ए? ऍक्च्युअली किती असतील? 4. 4 पैकी 2 काय केले आपण? 2 काय केलेत आता? 2 काय केलेत? अरे 2 निग्लेक्ट केलेत ना. हा, तर आता किती उरले सांगा? हाऊ मेनी रिमेनिंग आर हियर? 2. हा, सांगा कोण कोणते 2? बघा, पहिला एक adhesive between this water molecule and solid molecule and cohesive between water and water molecule. म्हणजे या केरोसिनच्या मॉलिक्यूल मध्ये आणि केरोसिनच्या, त्यांना नाव बी दिले होते आपण, AP बार and AQ बार. आता स्टुडंट्स हियर, लुक हियर, दिस लिक्विड, दिस केरोसिन इज अ पार्शियली वेट. या पेअर मध्ये तुम्ही पुस्तकात सुद्धा तुम्ही ज्यावेळेस बोर्डावर डायग्राम काढता, तर डायग्राम काढताना युजिंग द स्केल, युजिंग द प्रॉपर स्केल तुम्ही डायग्राम काढायची. नाउ हियर इज, तो आता पहा, दिस AP बार, दिस AP बार पहा, AP bar is greater than AQ bar. AQ bar म्हणजे हा AQ हा 45 डिग्री मध्ये असेल, पण पहा हा खूप लहान असेल. पहा, दिसला? पहा, दिस इज AQ bar. हा, पहा, हियर इज डायग्राम मध्ये दिसला AQ bar. AQ bar दिसला सगळ्यांना? परत झूम करून दाखवतो पहा. AP bar and AQ bar. This AP bar is strong than the AQ bar. Okay, this AP bar is strong than the AQ bar. Okay, मग इथं adhesive force समजून घ्या. Adhesive force is greater than cohesive force. Is greater than cohesive force. Adhesive force is greater than the cohesive force. आता मला सांगा, आता आपण रिझल्टंट काढूया. आपण दोन्ही कन्सेप्ट काढू पहा. हे सगळे कन्सेप्ट काढू. टँजंट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी समजून घेऊ. नंतर तो कन्सेप्ट हे का होतं असं सांगू. आता जर रिझल्टंट फोर्स काढला आपण, रिझल्टंट म्हणजे नेट फोर्स. सपोज हा adhesive आहे 100 न्यूटन, adhesive आहे 100 न्यूटन आणि cohesive आहे 50 न्यूटन. cohesive आहे 50 न्यूटन. कारण this cohesive is weak than the adhesive. cohesive is weak than the adhesive. तो कमी आहे, त्याचं मॅग्नेट्यूड कमी आहे. आता जो नेट फोर्स असेल तो कोणत्या डायरेक्शनने असेल सांगा मला. जो रिझल्टंट फोर्स असेल तो टुवर्ड्स कुठं असेल? टुवर्ड्स द adhesive और टुवर्ड्स द cohesive? टेल मी, गिव मी द आन्सर. जो नेट फोर्स असेल तो कुठं असेल? टुवर्ड्स द adhesive और टुवर्ड्स द cohesive? टुवर्ड्स द adhesive. हे समजून घ्या. हे पुढे तुम्हाला लागणार आहे, 4 गोष्टीमध्ये लागणार आहे. पुढचं काय बुलर लेफ्ट का होतात मला समजा ना. का लेफ्ट होतात? काय प्रॉब्लेम आहे बाकीच्यांचा? मी प्रत्येकाला फोन करणार आहे, अटेंडन्स विचारणार आहे, त्याला कोण किती वेळा प्रेझेंट होता. हा, पहा which force? adhesive force is strong than the cohesive. so net force कुठे आला पहा? नेट फोर्स आला या सॉलिड कडे. पहा इकडे लक्ष द्या. पहा या सॉलिड कडे मी ब्ल्यू पेननी काढतो त्याला. पहा इकडे पहा, this is R, this is R. तुम्हाला मी समजण्यासाठी ते सॉलिड फक्त थोडस पाहिजे. आपण हे सॉलिड काढणारच नाही. इकडे सॉलिड आहे, आपण असं धरू. आपण या बाजूला सॉलिड आहे, तुम्ही कन्फ्युज होणार नाही, या रेषांना कन्फ्युज होणार नाही. दिस इज
तुम्ही जर असं परफेक्ट हे केला तिथं परफेक्ट असा पॅरलोग्राम तयार होतो का? डायग्राम व्यवस्थित पहा, सगळे जण व्यवस्थित पहा. अजून दिस इज ए आर बार. ए आर बार, हा ए आर बार तुमचा कोण आहे? ए आर बार इज अ नेट फोर्स. ए आर बार इज अ रिझल्टंट फोर्स. इज अ रिझल्टंट फोर्स. ए आर बार काय आहे तुमचा? ए आर बार इज अ रिझल्टंट फोर्स. आता लक्ष द्या पहा, दोन गोष्टी पहा. आता आपल्याला टँजेंट्स काढायचे. एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा पहा, व्हेन वी चेक द अँगल, आर्टिकल जरा थोडस स्किलफुल आर्टिकल आहे पहा, तुमचं स्किल चेक केलं जातं इथं पहा. आता हा रिझल्टंट फोर्स आहे, तो असा आहे पहा, असा तो असा आहे, दिसतोय सगळ्यांना? रिझल्टंट फोर्स असा आहे, हा रिझल्टंट फोर्स असा आहे. झूम करून दाखवतो पहा, हा रिझल्टंट फोर्स असा आहे. आता तुमचं स्टेटमेंट पहा, स्टेटमेंट पहा काय? इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, in a state of equilibrium, the free surface of liquid is always perpendicular. The free surface of liquid is always perpendicular to the net force. In a state of equilibrium, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये बॅलन्स राहण्यासाठी, ते लिक्विड असं स्थिर राहण्यासाठी, in a state of equilibrium, the free surface of liquid is always perpendicular to the net force. म्हणजे पहा, हा असा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे पहा असा, असं परपेंडिक्युलर आहे. here is your water. पहा इकडे असं वॉटर आहे, पहा इकडं, हे इकडं पाणी, पहा असं, हे वॉटर आहे, हे वॉटर आहे. आता काय होईल मला सांगा? जी शेवटची लाईन आहे तो त्याला काय व्हायला जाईल पहा, असा पहा, हा परपेंडिक्युलर आहे, आणि मग हे वॉटर कसं जाईल याला असं परपेंडिक्युलर व्हावं लागेल पहा त्याला. दिसतंय सगळ्यांना? हे असं परपेंडिक्युलर व्हायला जावं लागेल पहा. तो इट्स क्रिपिंग, हा एक शब्द लक्षात ठेवा पहा तुम्ही. टू क्रीप, सी आर, टू क्रीप, सी आर डबल ई पी, क्रीप. क्रीप मीन्स मूव. क्रीप म्हणजे मूव होणे. क्रीप म्हणजे मूव होणे. तर मुलांना लक्ष द्या पहा, हा जो सर्फ पहा, हे लिक्विड पहा, हे लिक्विड, हे सगळं लिक्विड याला असं पहा, असं त्याला परपेंडिक्युलर होईल पहा, असं परपेंडिक्युलर. दिस इज परपेंडिक्युलर. काहीतरी मी काढलं पास, हे परपेंडिक्युलर आहे पाहिजे. आणि हे जर आपण मॅग्नेफाईड व्ह्यू पाहिला, याचा मी जे सर्कल केलंय त्या सर्कलला जर आपण असा मॅग्नेफाईड व्ह्यू केला, त्याचा खूप मॅग्नेफाईड केलं, तर तुम्हाला तो कसा दिसेल सांगा मला? तो क्रीप झाला, तो फ्री सरफेसचा थोडासा क्रीप झालाय, तो तुम्हाला कसा दिसेल सांगा मला? तो क्रीप झाला ना, थोडासा वर गेला ना, वर असा, तो कसा दिसेल तुम्हाला? इट्स लुक लाईक अ कॉन्केव और कॉन्वेक्स. तो असं कॉन्केव दिसेल का कॉन्वेक्स दिसेल फ्री सरफेस? टेल मी, गिव मी द आन्सर, गिव मी द आन्सर. इट्स लुक लाईक अ कॉन्केव. असा कॉन्केव दिसेल, असा. दिस इज कॉन्केव, हा कॉन्केव दिसेल. आता पहा, आता परत आपली प्रोसिजर हा टँजेंट काढला, टँजेंट टू द सॉलिड, सॉरी टँजेंट टू द लिक्विड, and this is tangent to the solid, this is tangent to the solid, and this angle is theta, this angle is theta. तुमच्या पुस्तकात भी डायग्राम आहे पहा, this angle is theta. एक लक्ष द्या पहा, एक पहा, tangent to the टँजेंट आणि रिझल्टंट मधला अँगल कधी बी एक हावी गोष्ट लक्षात घ्या पहा, टँजेंट आणि रिझल्टंट मधला अँगल हा 90 डिग्री पाहिजे. तो कन्सेप्ट एवढा महत्वाचा नाही पहा. इथं पहा, दिस इज टँजेंट, हा टँजेंट, हा टँजेंट, आणि दोघांमधला अँगल तुमचा आला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. and this surface is a concave, this surface is a concave. This is about the why the free surface of some liquids are not exactly horizontal. त्याचे ही डायग्राम तुम्हाला 1 मार्काला विचारतात. ह्या डायग्राम मध्ये इथं in this case adhesive force is strong than the
कोहेसिव्ह फोर्स. ओके, दिस इज द फर्स्ट केस. आता तुम्ही सांगा मला सेकंड केस. आता पुस्तकाचे डायग्राम व्यवस्थित पहा. आता पहा सेकंड केस. मर्क्युरी Hg contact with solid. Hg contact with the solid. Mercury is contact with a solid. बघा आता तुम्ही डायग्राम पहा व्यवस्थित. डायग्राम पहा आता. इकडे पहा आता. Here is a mercury molecule is contact with solid. आता पहा इथं परत इथं बघा. सपोज आपण असं वर काढू असं इथं एअर हे मर्क्युरी Hg हे सॉलिड. पहा आता पहा सांगा. आता या मर्क्युरीच्या मॉलिक्युलवर किती फोर्स असतील? हाऊ मेनी फोर्स ऍक्ट ऑन द मर्क्युरी मॉलिक्युल? अगेन टेल मी, किती फोर्स असतील? 4 पेक्षा 2 निग्लेक्ट करा यार. तुम्ही 2 निग्लेक्ट करा. 2 निग्लेक्ट करा. कधी बी 2च उरलेत ना. 2च असतात. हा आता सांगा कोणकोणते असतील? 2 कोणकोणते असतील? पहा, दिस इज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. 2 एक कोणकोणते असतील? 2 कोणकोणते असतील? एक अडेसिव्ह असेल आणि एक कोहेसिव्ह असेल. एक अडेसिव्ह असेल आणि एक कोहेसिव्ह असेल. आता मला सांगा या केस मध्ये कोण स्ट्रॉंग असेल? AP इज अडेसिव्ह आणि AQ इज अ कोहेसिव्ह. सांगा कोणता स्ट्रॉंग असेल? तुमचं लॉजिक काय सांगतं? तुमचं लॉजिक काय सांगतं? विच फोर्स इज स्ट्रॉंग? वॉटर पेक्षा मर्क्युरी मान. विच फोर्स इज स्ट्रॉंग हियर? मागच्या आता मर्क्युरीची प्रॉपर्टी कोणती आहे? मर्क्युरी डझंट वेट द सॉलिड. मर्क्युरी does not weight the solid. Does not weight the solid. म्हणजे मर्क्युरी आपल्या हाताला चिटकणारच नाही. आपला हात मर्क्युरी मध्ये टाकला आपण तर मर्क्युरीचे मॉलिक्यूल आपल्या हाताला लागणार नाही. मर्क्युरीचे मॉलिक्यूल आपल्या हाताला लागले नाही त्याचा अर्थ असा झाला तर त्याच्यामध्ये कोणता फोर्स स्ट्रॉंग असेल? मर्क्युरीचे मॉलिक्यूल जर आपल्या हाताला लागले नाही तर कोणता फोर्स स्ट्रॉंग असेल? विच फोर्स? कोहेसिव्ह. AQ ठीक आहे. AQ भाषा बरोबर आहे. ठीक आहे. हियर इज अ कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंग दॅन द अडेसिव्ह. कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंग दॅन द अडेसिव्ह. माझं लक्ष द्या. पहा हियर इज इकडे पहा इकडे AQ बार मोठा काढायचा खूप. पहा हा AQ बार as compared to AP bar. Now here is AQ bar is greater than AP bar. म्हणजे cohesive force between mercury is greater than adhesive force between mercury and glass. समजून घ्या. पहा here is cohesive force between mercury and mercury is greater than adhesive force between mercury and glass. आता मला सांगा बरं रिझल्टंट फोर्स कोणत्या साइडला येईल? आता टुवर्ड्स द साइड ऑफ मर्क्युरी और टुवर्ड्स द साइड ऑफ सॉलिड. सांगा नेट फोर्स कुठे येईल? नेट फोर्स कुठे येईल? टुवर्ड्स AQ येईल का टुवर्ड्स AP येईल? नेट फोर्स कुठे येईल? टुवर्ड्स AP का मर्क्युरी. व्हेरी गुड. बघा इथं असा रिझल्टंट फोर्स येईल. हा रिझल्टंट फोर्स पहा. हा रिझल्टंट फोर्स दिस इज AR. पहा हा रिझल्टंट फोर्स आला. आता पहा असा रिझल्टंट फोर्स आहे. पहा असा इकडे बघा असा रिझल्टंट फोर्स आहे असा आणि त्या रिझल्टंट फोर्सला हा फ्री सरफेस इथं पहा समजून घ्या. हा फ्री सरफेस रिझल्टंट फोर्सला म्हणजे असा रिझल्टंट फोर्स आहे परत आणि हा फ्री सरफेस आहे. पहा असा इकडे पहा हा रिझल्टंट फोर्स आहे. दिस इज रिझल्टंट फोर्स. हा फ्री सरफेस आहे. त्याला तो काय होईल? त्याला काय होईल? पहा तो पहा असा होईल. पहा असा दिसतो का? असा पहा दिसला असा
असं झालाय बघा. आणि जर याला झूम करून पाहिलं, परत तो क्रीप होईल असा, आणि क्रीप होऊन पहा असा मूव होईल पहा. सांगा मला, तर हा झाला कसा आता, क्रीप होऊन तो असं खाली येईल पहा, असा क्रीप असं खाली येईल, या डिरेक्शन येईल. तो असं खाली का येतो, तो खाली का गेला सांगा बरं मला. तो खाली कशासाठी गेला, तो खाली कशासाठी मूव्ह झाला सांगा मला, कोण सांगेल. ऑडिओ चालू करून सांगा बरं. तो असं खाली मूव्ह का झाला, हा फ्री सरफेस असा खाली का गेला. येस, तो रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर होण्यासाठी गेलाय पहा. तुम्ही यू कॅन जस्ट इमॅजिन, तो रिझल्टंट फोर्सला असा परपेंडिक्युलर होण्यासाठी गेलाय. तुम्ही मेसेज टाइप केलाय का. येस, 90 डिग्री. ओके, व्हेरी गुड. हा निशा बरोबर आहे, व्हेरी गुड. तो परपेंडिक्युलर होण्यासाठी गेलाय पहा. तो रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर होण्यासाठी गेलाय पहा. आणि मग तो या म्हणजे लक्ष द्या पहा मुलांनो, कॉन्केव्ह मध्ये तो असं मूव्ह होतो आणि कॉन्व्हेक्स मध्ये असा क्रीप होतो. म्हणजे कॉन्व्हेक्स मध्ये तो असा खाली चाललाय, कॉन्केव्ह मध्ये तो असा वर चाललाय. म्हणजे हे कशासाठी वर चालले, फॉर चेंज द मिनिस्कस. ते असे प्लेन होते, पण तो अडेन्सिव्ह फोर्स इतका स्ट्रॉंग आहे त्याला ओढलं असं. कोहेसिव्ह फोर्स इतका स्ट्रॉंग आहे खाली ओढलं पाहिजे. आणि या प्रोसेस मध्ये द शेप ऑफ मिनिस्कस इज कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स. आणि आता आपली तीच प्रोसिजर, टँजेंट इथं काढा, दिस अँगल इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ 90 डिग्री. हा ऍक्च्युली हा बी अँगल 90 डिग्री आहे पहा. म्हणजे टँजेंट मध्ये आणि रिझल्टंट मध्ये सुद्धा 90 डिग्री अँगल असतो. टँजेंट मध्ये आणि रिझल्टंट मध्ये, टँजेंट मध्ये आणि रिझल्टंट मध्ये अँगल 90 डिग्री असतो. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणामध्ये असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणामध्ये असतो, टँजेंट टू द सॉलिड अँड टँजेंट टू द लिक्विड. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणामध्ये असतो, अँगल बिटवीन टँजेंट टू द लिक्विड आणि टँजेंट टू द सॉलिड. समजून घ्या, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा टँजेंट टू द लिक्विड आणि टँजेंट टू द सॉलिड मध्ये असतो. 90 डिग्री अँगल हा टँजेंट मध्ये आणि रिझल्टंट मध्ये असतो. हा एमसीक्यू विचारू शकतात तुम्हाला, हा एमसीक्यू विचारू शकता. कोणता, रिझल्टंट मध्ये आणि टँजेंट मध्ये अँगल किती. टँजेंट कोणता, टँजेंट टू द लिक्विड सरफेस, टँजेंट टू द लिक्विड सरफेस 90 डिग्री. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती कोणामध्ये असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा टँजेंट टू द लिक्विड सरफेस अँड टँजेंट टू द सॉलिड सरफेस. आणि हे तर पहा, युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अ ऑब्ट्यूज. आणि दिस इज अ 137 डिग्री. आणि याचा शेप तुमचा कसा झाला, शेप इज अ कॉन्व्हेक्स, शेप इज अ कॉन्व्हेक्स. ओके, दिस इज अबाउट द सेकंड पेअर. आता तुम्ही तुमचे पुस्तक काढा आणि तुमच्या पुस्तकातला तिसरा कन्सेप्ट सांगा मला काय आहे. हा, 5 मिनिटं घेऊ आपण. सांगा पुस्तकातला तिसरा कन्सेप्ट सांगा काय आहे. विच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लवकर, हे आताच क्लिअर होईल तुमचं आज. सांगा पुस्तकात तिसरा कन्सेप्ट कोणता आहे, विच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा, झिरो. हा, झिरो. पेअर काय दिली वाचा, पेअर कोणती आहे, पेअर कोणती, वाच जरा पुस्तकात. पेअर कोणती आहे, पेअर कोणती आहे, पेअर कोणती आहे. वाचू झाले का पुस्तकातून. अरे बाबा बघा ना कोणती पेअर आहे पुस्तकात. प्युअर वॉटर इज कॉन्टॅक्ट विथ, प्युअर वॉटर इज कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास, प्युअर ग्लास. व्हेरी गुड. हा, ऋतुजा उफाळे, व्हेरी गुड. प्युअर वॉटर इज कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. हा, क्लीन ग्लास.
एरिज वॉटर मॉलिक्यूल. मुलांनो खूप भारी आहे बाई, हे खूप छान आहे बाई, खूप छान आहे. एवढं समजून घ्या, एवढं समजून घ्या बा. खूप एकच नंबर आहे पार्टिकल. सॉलिड, हे सॉलिड, हे प्युअर वॉटर म्हणजे तुमचं बिस्लरीचं पाणी. सॉलिड बिस्लरीचं वॉटर, हे बिस्लरीचं वॉटर, प्युअर वॉटर. हा सांगा मला आता, चला विच फोर्स, प्युअर वॉटर कसं असेल, प्युअर वॉटर कसं असेल, इट्स अ फुल्ली वेट. प्युअर वॉटर कसं असेल, इट्स अ फुल्ली वेट, 100% वेट करेल सॉलिडला. सांगा मला विच फोर्स इज स्ट्रॉंग, एवढंच उत्तर द्या मला. कोणता फोर्स स्ट्रॉंग असेल, तर अडेजिव्ह स्ट्रॉंग असेल का कोइजिव्ह स्ट्रॉंग असेल? येस स्टुडंट बोला लवकर. अडेजिव्ह स्ट्रॉंग असेल का कोइजिव्ह स्ट्रॉंग असेल? कोइजिव्ह अँड अडेजिव्ह आर इक्वल. बघा कोइजिव्ह आणि अडेजिव्ह जर इक्वल असेल ना, तर फुल्ली वेट होणार नाही, फुल्ली वेट होणार नाही. इथं तुमचा अडेजिव्ह फोर्स इज व्हेरी स्ट्रॉंग दॅन द कोइजिव्ह. ओके ठीक आहे, आपण इथं थांबू. विल डिस्कस अबाउट टू नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चरच्या वेळेस तुम्हाला मी डिस्कस करेल, कारण तुम्ही सकाळपासून बसलेत पहा, तुमचं मी मूड थोडासा नसेल. पुढच्या तासाच्या वेळेस आपण हे 2 एक्सप्लेनेशन पाहू. तुम्ही मी पुस्तकातून वाचून काढा. याची रेकॉर्डिंग मी पाठवतो. होमवर्कचा ग्रुप मी काही गरज नसल्यामुळं डिलीट केलेला आहे पहा, त्याची काही गरज नव्हती म्हणून तो डिलीट केला, बिनकामाचा ग्रुप होता. ज्यांना ज्यांना लिंक पाहिजे असेल आजच्या लेक्चरची, त्यांनी मला पर्सनल मेसेज करा, पर्सनल मेसेज करा. ज्यांना लिंक आजचं लेक्चर थोडं परत पाहायचं असेल तर त्यांनी पर्सनल मला मेसेज करा. ओके थँक्यू. ओके ठीक आहे, एक्झिस्ट व्हा. थँक्यू सर. ओके.